कधी श्रीमंती आहे, स्वातंत्र्य आहे, तर उदारता नाही। ते सप्ताहाच्या काळामध्ये, आता इथे नाही, इथे तर खटोड सेठचा हा स्वयंभू सप्ताह आहे, पण खेड्या गावामध्ये बरीचशी खेड्यातली मंडळी आलेली आहे आणि खेड्यातल्या सप्ताहातल्या संयोजक मंडळीला या गोष्टीचे अनुभव येतात। ते वर्गणी करायच्या वेळेला मग ती 5-10 पांढऱ्या कपड्याची संयोजक मंडळी पावती बुक छापून आणलं म्हणजे मंदिरात बसतात आणि विचार करतात का रे पहिली पावती कोणाची फाडायची, जरा चांगल्या घरी चला, नाट लागता कामा नये। म्हणून त्या गावातल्या श्रीमंताच्या घरी जातं हे संयोजक मंडळ आणि ते 5-10 पांढऱ्या कपड्याचे संयोजक दाराच्या पुढे येऊन उभे राहिले की गडगंज श्रीमंत मालक दरवाजात उभा राहतो, कमरेवर हात ठेवून, पान खात सिगरेट ओढत, बोलतच नाही बराच वेळ, जसे भिकारी समजतोय त्यांना। मग तेच विषय काढतात, आम्ही आलो तुमच्याकडे, दिसताय मला, इथून सुरुवात, आंधळा नाही मी ना। एक सप्ताह आहे ना, 15-20 दिवसांना आपल्या गावात त्याच्या वर्गणीसाठी आलो। आमचं घर बरं दिसतंय तुम्हाला, उठले सुटले चालले वर्गणीला, अरे काही धंदे आहे का नाही दुसरे? उठला सुटला सप्ताह उठला, होत नसेल तर दुसऱ्याच्या बळावर करता कशाला? आलाच आहे तर घ्या 11 रुपये। 11 रुपये आज पेटवलं तर 3 महिने विझत नाही इतकं दिलं देवानं, पण घ्या 11 रुपये म्हणतं। मी का सांगतो? अरे इथे श्रीमंती आहे, स्वातंत्र्य आहे, पण उदारता नाही, तोही दान देऊ शकत नाही। याच्या उलट मग म्हणतात हे बघा काय त्या श्रीमंतीवर ठेवलं नाही, आपण एखाद्या गरीबाच्या झोपड्यात जाऊ। मग झोपडपट्टीत एक वारकरी 55 वर्ष वयाचा, मोलमजुरी करणारा, त्याचे 2 उघड्या अंगाचे लेकर, गाठी गाठीचं लुगडं नेसलेली बायको, आणि सकाळची वेळ आणि त्या आपल्या झोपड्याच्या पुढच्या अंगणात ज्ञानेश्वरी वाचत बसलेला। ही सगळी मंडळी जातात ना सप्ताहाची संयोजक, तो वारकरी उठतो आणि पहिलं सर्वांच्या दर्शन घेतो, पाया पडतो, कसा आला मायबाप गरीबाकडे, सप्ताह येणार रे आपल्या गावात, हो माहिती आहे, वर्गणीला आलो। त्याच्या डोळ्याला धारा लागल्या, अरे रडतो कशाला, देऊ नको, देऊ नको वर्गणी, रडतो कशाला? मग तो हुंदकी देऊन रडू लागला, अरे बाबा देऊ नको, आम्ही जातो वापस, पण रडतो कशाला? मी त्यासाठी नाही रडत मायबाप, चांगला आठवतं आमच्या 3 पिढ्यात कधी वारकरी जीव घातला नाही, ताकद नाही आमची गरिबाची। 3 पिढ्या, माझ्या आजोबानं नाही, झालं असेल, माझ्या पंजोबानं नाही, माझ्या वडिलानं नाही, 3 पिढ्या। आणि म्हणून 50 रुपयाची नोट मी ज्ञानेश्वरीत ठेवली होती 1 महिन्यापासून। रोज पोथी वाचून झाली की ती नोट पाहायचो, पुन्हा पोथी गुंडाळून ठेवायचो, दुसऱ्या दिवशी पुन्हा नोट पाहायचो, माझ्या गावचे सप्ताहाचे संयोजक येतील, यावर्षी मी त्यांचा सन्मान करील 50 रुपये देऊन। पण काल माझी मुलगी आजारी पडली, तिला दवाखान्यात नेलं आणि 50चे 50 गोळ्या औषधात गेले। मायबाप याही वर्षी गरीबाला क्षमा करा। मी का सांगतो? अरे इथे स्वातंत्र्य आहे, उदारता आहे, पण श्रीमंती नाही, हाही दान देऊ शकत नाही, पहिलाही दान देऊ शकत नाही। आता थोडंसं वेगळं सांगतो। मग एका श्रीमंताच्या घरी येतात ते, या यार चहा वगैरे घ्या, बाहेर का उभा, या श्रीमंत म्हणतो, सोफा सेटवर बसले, चहा वगैरे, वर्गणीला आलो, ठीक आहे, आनंदाची गोष्ट आहे बाबा, आमच्यानं होत नाही, तुम्ही करता, आम्हाला आनंद आहे, आमच्याकडे काय सेवा सांगा। अहो ते वर्गणीसाठी, अरे असं का मोगम मध्ये बोलताय, तुम्ही आकडा सांगा ना। नाही तुम्ही सांगा ना मालक, नाही तुम्ही वाटेल त्या, कुठं देवानं कमी केलं आपल्याला, बरं एक 5000 रुपये चालेल ना, पैसे घरीच आहे,
मग कशाला पुन्हा पुन्हा हेलपाटे देऊन टाका ना, तेवढीच अडचण आहे काय? ती औरंगाबादला गेली, मला वाटते पुढचं कळलं तुम्हाला. अरे इथे श्रीमंती आहे, उदारताही आहे, पण स्वातंत्र्य नाही. तीन गोष्टी लक्षात आल्या ना. पहिल्या घरी गेले, तिथं श्रीमंती आहे, स्वातंत्र्य आहे, उदारता नाही, तोही दान देत नाही. झोपडपट्टीत गेले, तिथे उदारता आहे, स्वातंत्र्य आहे, श्रीमंती नाही, तोही दान देऊ शकत नाही. इथं आले, श्रीमंती आहे, उदारताही आहे, पण मंडळी घरी नाही म्हणतं. म्हणजे याला देण्याचा अधिकार नाही. बाई बाई सब कोई कहे, बाबा कहे ना कोई, क्योंकि बाबा के घर में बाई करे सो होय. याचं काय चालतं? म्हणून इथे स्वातंत्र्य नाही. मग स्वातंत्र्य, श्रीमंती आणि उदारता या तीन गोष्टी एकत्रित असल्याशिवाय दान देऊ शकत नाही. आणि तुकाराम महाराज देवाला दान मागतात. आता उलट तपासणी करू, देव स्वतंत्र आहे का, त्याच्याजवळ श्रीमंती आहे का, आणि तिथे उदारता आहे का? विठ्ठल विठ्ठल एक एक मुद्दा पहा. मग देव श्रीमंत आहे का? अरे श्रीमंत कशाला? जगाला श्रीमंत करणारी लक्ष्मी त्याच्या चरणाची सेवा करायला आहे. रामदासी महाराज, त्याची श्रीमंती किती? सगळे जग लक्ष्मीच्या मागे लागलं आणि लक्ष्मी त्याच्या चरणाच्या सेवेला, मग तो श्रीमंत किती? ते अरे ज्याच्या अंगणामध्ये जर मार्बल बसवलेली आहे गौतम सेठ, तर घरात भारी फरशी असेल का नाही? साधं. जिची दासी अशी आहे तर तिची मालकीन कशी? ज्याचा सेवक कसा आहे मग त्याचा स्वामी कसा? ते हनुमानजी लंका पेटवून आले ना, मी तिथं नव्हतो भाऊ, पण सांगतो. लंका पेटवून आल्यावर रावणानं तातडीची मीटिंग घेतली. सगळ्या घराघरात तर पेटवून गेल्यावर एकच चर्चा चालू होती. जासु दूत बल बरनी न जाई, सोयाये पुर कौन भलाई. बस सगळे घराघरातली चर्चा. अरे एकट्यानं गाव पेटवलं, तो सेवक आहे म्हणता, सेवक जासु दूत बल बरनी न जाई, सोय आये पुर कौन भलाई. रावणानं तातडीची मीटिंग घेतली, सभासदांना विचारला, सभासद जी सरकार, अरे वो बंदर अकेला आया था, पूरा गांव जला करके गया, तो बताइए क्या किया जाए. हम मर्द बैठे सरकार. मीटिंग मधले मर्द, पण बिभीषणजी होता त्या मंत्रिमंडळात बरं का, गौतम सेठ बिभीषणजी, तो खरं बोलणारा होता. नाही तर रावणाचा पराजय व्हायचं काय कारण आहे? तिथे उत्तर देतात तुलसीदासजी. रावणाकडे काय कमी आहे? शक्ती, भक्ती, युक्ती, संपदा, सत्ता, विद्वत्ता, सगळ्या गोष्टींना पहा बरं. रावणाकडे शक्ती किती आहे? 3 वेळा कैलास पर्वत हलवला. आमच्या चुरमुऱ्याचं पोतं नाही हलत, 10 किलोचं. हात लावा पाटील तिकडून म्हणतो, एवढी शक्ती आहे. संपत्ती 5 लाख घरं दगडाची, 7 लाख विटाची, 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची, 7 कोटी घरं सोन्याची. सोन्याची घरं 7 कोटी. घरी गेल्यावर 20,000 रुपये 10 ग्रामला, डोकं चालवा मेंदू बंद पडेल आपला. एवढी संपत्ती आहे, शक्ती आहे. भक्तीचा विचार करा. शंकराचा 1 क्रमांकाचा भक्त रावण आहे. 14 माणसं तयारीला होती पूजेची तयारी. 14 माणसं 6 ते 7 घंटे पूजा करायचा. एक दिवस 1000 कमळ वाहताना 1 कमळ कमी पडलं तर मुंडकं तोडून वाहलं. एवढी भक्ती आहे. आम्ही तर एक अभंग म्हणताना 3 प्रश्न विचारतो. बाथरूम मध्ये आंघोळ झाली की ते अभंग म्हणतच देवघरात येतं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवणिया, ठेवला का? तुळशी हार गळा, काश पितांबर आवडीनंतर हेची ध्यान झाला का? मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभणी विराजित आणला का? आणि एकदा पुढं आणला की तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख एका कपात उरकतो काकडा हरी पडा रे, एक मुणकं तोडलं. एवढी भक्ती आहे, शक्ती आहे, संपत्ती आहे, विद्वत्ता, दशग्रंथी आहे. सत्ता गाढवो वळी गजानन सटवी करी बाळणपण. रावणाच्या घरी सटवी बाळणपणाला, गणपती गाढव वळायला, ब्रह्मदेव पंचांग पाहायला, वारा अंगण झाडाला, मेघ पाणी शिंपडायला, खंडेराया हजामतीला, नवग्रहाच्या पायऱ्या, 33 कोटी देव बंदी खाण्यात ही सत्ता भोगली. एवढी सत्ता आहे. पुन्हा एक वैभव सांगू. रावणाच्या घरातली एकट्याची लोकसंख्या, एकट्याची 3,05,000. 1,00,000 मुलं, 1,25,000 नातू, 80,000 बायका. आता जर तो असताना
दर पंचवार्षिकला बिनविरोध बॅनर लावायची गरज नव्हती, तेवढे घरात होते 3,05,000. बरं सामान्य नाही, कुंभकर्णासारखा भाऊ, इंद्रसारखा मुलगा, अरे एवढं अतिकाय अकंपन दुर्मुख वचन, मोठमोठे सेनापती बलवान, एवढं असून रावण का हरला? याचं कारण मंत्री खुशामत करणारे होते, हे त्याचं उत्तर आहे. मंत्री खुशामत, मंत्र्यानं खुशामत करायची नसते, सत्य बोलायचं असते. मंत्र्यानं खुशामत करू नये. हे मंत्री म्हणत होते, चिंता क्यों करते हो सरकार, मर्द बैठे है. एकच मंत्री खरं बोलला, त्याचं नाव बिभीषण. भैया मेरा सवाल है, अकेला हनुमान कल पूरा गांव जला रहा था, ये सब मर्द कहां गए थे? सोए थे? अरे सच है तेरा बिभीषण, क्या करू बोल. रिगाल्या श्रीरामा शरण, सकळ कुळाचे कल्याण, तुमचा ये वाचेल प्राण, कुंभकर्ण जगेल. शरण जादा रामाला कल्याण होईल. मग लाद घातली कमरड्यात, खाली पाडला बिभीषण वगैरे. बिभीषणजी प्रभूकडे आले, पण कुठे जातोय म्हणून शुक सारण पाळतवरती ठेवले. शुक सारण 3 दिवस वानराच्या रूपात होते. शेवटी बिभीषणाच्या द्वाराच पकडून लक्ष्मणा पुढे उभं केलं. नंतर त्या चिठ्ठी लिहून दिली. चिठ्ठी घेऊन ते शुक सारण रावणाकडे येतात. तुच्छतेनं वाचून फेकून दिली. रावणानं विचारलं, शुक सारण जी, तपस्वी की सेना में आप 3 दिन तक थे, हाँ कुछ भेद मिला है? मतलब, अरे तपस्वी की सेना में सबसे ज्यादा ताकत वाला योद्धा कौन है? ज्यादा ताकत वालों के साथ मुलाकात नहीं हुई सरकार 3 दिन में, लेकिन सबसे कम ताकत वाला योद्धा कौन है, उसका अंदाजा लगा के हम आए हैं. तो बोलो सबसे कम ताकत वाला कौन है? जयपुर जरेऊ हतेऊ सुत तोरा, सकल कपी नमः तेई बल थोरा. ज्यानं तुमचा अक्षय नावाचा मुलगा मारला सरकार, ज्यानं एकट्यानं लंका नगर पेटवलं, तो हनुमान. पलीकडच्या पार्टीत सर्वात कमी ताकदीचं वानर आहे सरकार. अख्ख सरकार हादरलं की सगळ्यात कमी ताकदवालं जर एकटं गाव पेटवतं तर फुल पॉवर कसं असेल. का सांगतो, अरे ज्याचा सेवक कसा मग त्याचा स्वामी कसा, तिची दासी असी तिची मालकीन कशी, तसं साक्षात लक्ष्मी ज्याच्या चरणाच्या सेवेला त्याची श्रीमंती कशी. म्हणून भगवान श्रीमंतही आहे. चला दुसरा मुद्दा, उदार आहे का? किती उदार आपण पहा. कब्बर दूध मागणाऱ्या उपमन्यूला समुद्रभर, आणि बापाची मांडी बसायला मागणाऱ्या ध्रुवाला आढळपद. इतका उदार आहे. उदारही आहे, श्रीमंतही आहे. त्याला स्वातंत्र्य आहे का? स्वातंत्र्य आहे. करशील तरी नोहे काही, आणि राईचा डोंगर पर्वत राई. हे स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य आहे, श्रीमंती आहे आणि उदारताही आहे. हे तिन्ही गुणाचं एकत्रीकरण असल्यामुळे तोची एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता, पावले समान तोचे एक दान शूरदाता. आणि म्हणून तुकोबाराय दान मागता देवाला, हेची दान देगा देवा. देव म्हणाले 10:30 वाजले तुकोबाराय, दान देगा देवा, दान देगा देवा, दान देगा देवा. पण नेमकं दान कोणतं? कारण दानाचे बरेच प्रकार आहे ना. रक्तदान का देहदान, नेत्रदान का अन्नदान, द्रव्यदान का भूमिदान, कन्यादान का सुवर्णदान, का सर्वांच्या परिचयाचं मतदान.
10:30 झाले, दान देगा दान देगा दान. हो पण नेमकं दान कोणतं? तेव्हा उत्तर देतात महाराज, तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, हीची सांगू देगा देवा, तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, हेची दान देगा बस एवढं दान द्या देवा, तुझा विसर न व्हावा, विसर न व्हावा. आता 7 दिवस आठव झाला ना गौतम सेठ, 7 दिवस आठव झाला पांडुरंगा. आता पुढच्या वर्षीपर्यंत तुझा विसर न व्हावा, शेवटचा दिवस आहे, हेची दान देगा देवा. आणि 7 दिवस जसं स्मरण झालं असंच आम्हाला कायम राहावं. आता तुझा विसर न व्हावा. विसर न व्हावा म्हणजे आठव झालेला आहे, आणि विसर होतोय माणसाला, त्याचं कारण आहे. कसंही विसर पडत नाही, दुसरीच्या आठवात पहिलीला विसरतो. वेगळे डोकं चालवू नका, मी वेगळे सांगतो. दुसरीच्या आठवानं पहिलीचा विसर म्हणजे, अहो कल्पना करा, ज्याच्याजवळ सायकल आहे ते सायकलला इतकं जपतं, चकचकीत धुवून वगैरे स्वच्छ पुसून ठेवतं. चालताना चिखल जर दिसला तर सायकल खांद्यात लटकून घेतं, चिखलाच्या पुढे जाऊन मग त्याच्यावर बसतं. टायर खाली खडी आली तरी अटॅक आल्यासारखं याला होतं, इतकं सायकलला जपतं. पण परिस्थिती अनुकूल झाली, हिरो होंडा आली. हिरो होंडा 6 महिने सायकल धुळखात पडली तरी सायकलला विचारत नाही का. हिरो होंडाच्या आठवात सायकलचा विसर म्हणजे दुसरीच्या आठवात पहिलीचा विसर. लहानपणी बाळ आईला इतकं आठवतं. जेवायला आई भूक लागली, आई गुरुजी रागावले, आई बाबा रागावले, आई फीला पैसे, आई मित्रांनी मारलं, आई 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 कुठपर्यंत? सुपारी फुटेपर्यंत. हे सगळे माहिती आहे तुम्हाला. आणि एकदा सुपारी फुटली, जय जगदंबे पूर्ण कदंबे जग उद्भवते, देह तुझ यार पिलान तुझ म्या फुलवर. मग कुठूनही आलं की आईलाच विचारतं, म्हातारे. आई म्हणत नाही आता, काय रे बाळा कुठं गेली ती? अरे ते दळण दळती बाबा रे, बेसन पीठ नाही घरात म्हणून. गिरण्या पेटल्या का गावातल्या? तिला दळायला लावलं. अरे पायलीच्या पायली दळून लहाण्याचा मोठा केला, तेव्हा एकदा नाही म्हणाला होता आई थकवा बिकवा येतेस का नाही म्हणून. आणि आता थोडं बेसन पीठ दळायला सांगितलं तर वाटेल तसा बोलतो. जास्त बडबड करशील तर अनाथ आश्रमात नेऊन टाकील. का आता पत्नीच्या आठवात आईचा विसर. मी सांगत नाही, संत तुलसीदासजीचं चौपाई भात. सुतमा नहीं पिता माता तबलव, अब लालन देखी नहीं जबलव, ससुरारी प्यारी भय जब तेरी पूर्व कुटुंब भय सबते. सुत माँ नहीं पिता माता तबलव, अब लालन देखी नहीं जबलव, जबलव लालन देखी नहीं तबलव, सुत पिता माता माँ नहीं. आणि एकदा ते झालं की विसरलं. विसरणे हा जीवाचा स्वभाव आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा दान द्यायचं आहे ना, मग हेची दान द्या की तुझा आता विसर होऊ नये. त्यावेळेला हा संवाद आहे, आणि संवादात दोघं बोलतात. एकाचं संपल्यावर दुसरं बोलतं. वादात अनेक जण बोलतात. अनेकात होतो की नाही त्याला वाद म्हणतात, अनेकात. आणि दोघात चालतो तो संवाद. म्हणून महाभारत उघडा, कौरव पांडवांचं बोलणं हा वाद आहे, आणि कृष्ण अर्जुनाचं बोलणं
हा संवाद आहे. कधी कधी काही निष्पन्न नाही होत नाही, विनाकारणही असतो वाद. त्या दोन महिला भांडत होत्या रेल्वेत खिडकीवरून. बांधकर खिडकी का? गारठ नाही सहन होत मला, मला उकाडा नाही सहन होत, खिडकी बांधकर. नाही करणार. का नाही करणार? मला गारठ सहन होत नाही, मला उकाडा सहन होत नाही, मला गारठ सहन होत नाही. तुझीच गाडी आहे का? तुझीच आहे का? तुझ्या बापाची आहे का? तुझ्या बापाची. मी फुकट बसली का? मी फुकट. 3 स्टेशन वाद. 4थ्या स्टेशनला भरा 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 माणसं उतरली. पोलीस पळत आले. काय अहो ते 1 तास झाला, पार वैतागून सोडलं सगळं प्रवाशांना. पोलीस आले. का भांडता मावशी? गारठ सहन होत नाही म्हणून खिडकी लाव म्हणते साहेब. तुमचं उकाडा सहन होत नाही म्हणून उघडते हो साहेब. एका खिडकीहून भांडण. तिथं कॉलेज कुमार होता, त्यानं पोलीसला बाजूला घेतलं. इकडे या साहेब. का? दोघीच्याही नादी लागू नका तुम्ही. 1 तासापासून चालला उद्योग. म्हणजे तुम्ही खिडकी पहा ना. पोलीस जेव्हा खिडकीजवळ आला ना, रामदासी महाराज, खिडकीला काचच नाही. अरे का उघडी ठेवली का लावली फरक पडतो का? 1 तास कुटाणा केला विनाकारणही असू शकतो वाद. वाद वाद वेगळे, संवाद वेगळे. हा संवाद आहे. देवा या संबोधनावरून तुका म्हणे या अर्थी तो संवाद झाला. देवा तुझा विसर न व्हावा म्हणजे देवासोबत तुकोबारायचा संवाद आहे. आणि संवादामध्ये एकाचं बोलणं संपलं की दुसरं बोलतं. म्हणून 10:30 नंतर आता देव बोलायला लागले. तुकाराम महाराज काय याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. समजा तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर माझा तुम्हाला विसर पडू दिला नाही तर तुम्ही काय करणार? गुणे गाईन आवेडी, गुणे गाईन आवेडी. बोला बोला सगळं. विसर पडू दिला नाही तुकोबाराय तर काय करणार? मी गुण गाईन आवडी आणि तुमचं गुणगान करणं याची माझी सर्व जोडी. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ आणि वेळेच्या सवयीप्रमाणे नियोजित वेळेत पूर्ण विराम देऊ. तुम्ही काही काळजी करू नका. सर्व महाराष्ट्राला माहीत आहे ढोक महाराजांनी वेळ 11ला नाही संपणार कीर्तन, पण कीर्तन संपल तेव्हा 11च वाजतील एवढं लक्षात ठेवा. आता सर्वांना एक नम्र प्रार्थना आहे. खूप सुंदर सोहळा खटोड परिवार पूजनीय रामदासी महाराजांच्या कुशल मार्गदर्शनाखाली दरवर्षी करतात. अतिशय दृष्ट लागेल असा सोहळा. नवीन वर्ष कधी सुरू होतं बीडकरांना वेध लागलेले असतात आणि हे घराघरात दिसतंय म्हणून इकडे कुणी येत नाही. गारठही आहे बरोबर सोफा शेटवर बसून मी पाहिलं घरोघरी बसलेले आहे लोक.
तुम्हाला वाटत असेल संख्या कमी नाही. गौतम सेठ अख्खं बीड कीर्तन ऐकतं, अख्खं बीड. एवढ्या सोयी झालेल्या आहेत. मी पाहून आलो, जोगदंड साहेबाच्या घरून आलो. ते म्हणले आम्हाला यायची गरज नाही, फक्त किती वाजता सुरू एवढं सांगा, आम्ही टी व्ही. सगळ्या बीडमध्ये ही परिस्थिती आहे, सगळ्या बीडमध्ये. आणि म्हणून आज स्वर्गीय झुंबरलाल सेठ सुद्धा स्वर्गात नाचत असेल की माझ्या परिवारानं केवढा परमार्थ आणि घरोघरी पोचवला माझ्या निमित्तानं, त्यांनाही आनंद होत असेल. पुत्राच्या विजये आणि पिता संतोषत जाय, खरा आनंद होतो जन्मदात्या बापाला. असो आता सर्वांना एक त्रास देतो. हातानं टाळी आणि मुखानं नाम. आणि शूटिंगवाले आता ही संधी आहे तुम्हाला. तुम्हाला तिथून जमत असं स्टेजवर या, 3 खून माप आहे आज, आणि इथून घ्या सगळं. आता पहा, या इकडे, या 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 या, अजिबात घाबरू नका. या थांबा आताच नाही, भाषणाच्या टाळ्या नाही पाहिजे आपल्याला. सर्वांनी हात वर करा. शाबास. 2 हात असेल तर 2 आहे वाटते, प्रत्येकाने 2 हात वर करा सर्वांनी. शाबास शाबास. आणि टाळी वाजवताना एका तालात, भाषणाच्या नाही भजनाच्या टाळा. मी सांगतो त्याप्रमाणे. विठोबा रखुमाई, ये माझ्याकडे पहा, ये विठोबा रखुमाई, भजन करने वाले को धन्यवाद. ताड़ी ताड़ी ताड़ी. राधे राधे. सामूहिक भोजन में, सामूहिक भजन में बहुत आनंद आता है. पंढरपूर लग रहा, पंढरपूर. दोनच मिनिटाची बोली होती. जास्त त्रास नाही. आमची संस्कृती आहे. आता तुम्हाला नवीन वर्षे सुखाचे जावो हे म्हणायची गरज राहिली नाही का. नवीन वर्षे नामचिंतनानं सुरू झालं. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. म्हणून तर इथं टिकत नाही कोणतंच विघ्न. बर्ड फ्लूची लाट आली, पहिली सुनामी लाट आली, मग बर्ड फ्लूची लाट आली, मग स्वाईन फ्लूची लाट आली. पण या लाटा महाराष्ट्रात का नाही टिकत. अरे इथं हरिनामाची लाट आहे राजा. आणि हरिनामाच्या लाट पुढं कोणतीच लाट थांबत नाही. नामाच्या चिंतने 12 वाटा पळते विघ्ने. खूप दखल घेतली तुमच्या या कार्यक्रमाची पत्रकार मंडळीने.
सगळीकडे माहिती झालं सगळीकडे. मी नेहमी त्यांचं कौतुक करताना सांगत असतो की पत्रकार वारा आहे बाबा, वारा वारा. आपला कार्यक्रम चंदन आहे, चंदन सुगंधी आहे ना खटोड सेठ, सुगंधी आहे. पण वाराच नसेल तर या चंदनाचा सुगंध बीड जिल्ह्यात कोणी पसरवला? पत्रकार रूपी वाऱ्याने. म्हणून त्यांनाही धन्यवाद. आणि आता गरज आहे बरं का रामदासी महाराज, पत्रकाराची गरज आहे, कीर्तनकाराची गरज आहे. संतांची वाणी आणि पत्रकाराची लेखणी याची जर युती झाली तर रामराज्य यायला फार दिवस लागणार. समाधान. सर्वांना धन्यवाद देतोच. ते काय वाढवायची चिठ्ठी आहे का? हा काय गौतम सेठ, रामदासी महाराजांची अनुमती. अहो रामराव असलं तरी रामदासीचीच गरज आहे, त्याशिवाय नाही चालत. राव म्हणजे थोडा अहंकार आला, दास म्हणजे नम्रता आली. तेव्हा खटोड परिवाराचं असं म्हणणं आहे की पुढच्या वर्षी 4 जानेवारी ते 10 जानेवारी या वेळेमध्ये, या कालावधीमध्ये दररोज दुपारी 1 ते 4 या महाराजांची रामकथा व्हावी. असं शाबास. म्हणजे आधीच ठरलं का तुमचं? आता ते ठीक आहे हो, ठरलं का मग? फायनल. ठीक आहे, नक्की रामकथा करायची आपल्याला. रामदासी महाराज आहे, नक्की करायची. खटोड परिवार समर्थ आहे, सर्व मंडळीचा त्यांना पाठिंबा आहे. या टाळा तेच सांगतात. फक्त माझी एक नम्र प्रार्थना वयोवृद्ध मंडळीला आहे की पुढच्या वर्षीच्या 10 जानेवारी पर्यंत घाई करू नका. विठ्ठल 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 म्हातारी माणसं थांबा बरं 1 वर्ष. नाही 2012च्या आधी आपलेच 12 वाजल असं होऊ नये. आता नाही, आता रामाच्या साक्षीनं जाहीर केलं ना, यातल्या कोणत्याला धोका नाही. आता 1 वर्ष, 1 वर्ष धोका नाही. अशी बात. आनंद आहे. बीड आहे, इथे कोणताही कार्यक्रम यशस्वीच होत असतो का? मराठवाडा आहे बाबा, परमार्थात वाहून घेणारे लोक आहे इथे. मराठवाडा वारकरी संप्रदाय असो, अन्य कोणताही धार्मिक संप्रदाय असो, अग्रेसर असेल त्यामध्ये धार्मिकतेमध्ये तो मराठवाडा. वस्तुस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे. आता पुढच्या वर्षीपर्यंत बरं का देवा, तुझा विसर न व्हावा. आणि जर विसर पडू दिला नाही तर गुण गाईन आवडी, एची माझी सर्व जोडी. तुमचं गुणगान करेल देवा. गुण भगवंताच्याच ठिकाणी आहे. ऐका यशस्वी अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य सहाय्य गुणवर्य वसती जेथ. आणि म्हणून तो भगवंत. येशे थोरविला मारुती विभीषण केला लंकापती. अवतार देऊन कर्ण हाती कीर्ती दिगंती मिरविली. येश हनुमानजीला गुण दिला. येश
म्हणून स्वामीलाही सोडवायची ताकद. तो प्रकार लक्षात आणा. अहिरावण महिरावणाने चोरून नेलं. राम लक्ष्मणाला शोधण्याची कामगिरी हनुमानजीवर आली. हनुमानजी जातात तिथे गेल्यानंतर ती देवी होती ना, त्यांची काळी देवी होती राक्षस लोकांची, ही तांबडी गेली शेंदूरवाली गदा. ओट देवी तर उठली. मंदिरातली गोष्ट ती म्हणली मारू नका महाराज, बाय त्या कोपऱ्यात. तिथली देवी कोपऱ्यात बसवली, तिच्या जागी हे शेंदूरवाली देवी बसली हनुमानजी देवीच्या रूपात. आणि डीजे लावूनच वाजत गाजत राम लक्ष्मण बळी द्यायला. डीजे लावून, बरे का रामदासी महाराज, डीजे. मग देवीच्या रूपातले हनुमानजी म्हणाले, खबरदार, मंदिराचा दरवाजा उघडला तर मी देवी बोलतेय, जिवंत बळी पाहिजे मला. ते अहिरावण म्हणले, माताजी जिवंत पाहिजे, सोडायचे कसे मंदिरात? छप्पर ओपन करा, मी देवी बोलते. हे तांबडी देवी बोलत होती. वरून राम लक्ष्मण सोडले आतमध्ये. तुमचं काम झालं, आपापल्या घरी जा सगळे गावकरी. घरात गेल्यावर आतून कड्या लावा, कुलप लावा. जर दाराच्या बाहेर थांबला तर नायनाट करील गावाचा. देवी बोलते. आता काय ताकद आहे कोणाची? गाव घराच्या बाहेर सगळे आपापल्या घरी. आता राम लक्ष्मण देवीच्या रूपातले हनुमानजी विचारतात, कौन हो आप? आपने अयोध्या दशरथ जी का नाम सुना क्या माताजी? हाँ. तो दशरथ जी के 4 बेटे राम लखन भरत रिपुसुदन, बड़े बेटे राम जी को राजगद्दी मिलने, राजगद्दी छीन ली. कई माँ ने भरत बेटे राम जी को बनवान जाना पड़ा. उनके साथ भाई सीता का हरण रावण के साथ हमारा संघर्ष चल रहा. यहाँ हमें चुरा करके लाया है. मैं दशरथ जी का बड़ा बेटा श्री राम, ये मेरे छोटे भाई लखन लाल. अच्छा, तो आप राम लखन हो? हा माते. मी तुम्हाला खाणार आहे, त्यासाठीच आणलंय आम्हाला. बोला, या संकटात वाचवणारा कोण आहे? आता संपलं आई साहेब, पण तुम्ही विचारता म्हणून सांगू. आता माझा मारुती असता तुझं नरड दाबलं असतं देवी. गहीवरून आलं हो हनुमानजीला. बापरे, माझ्या माघारी केवढा विश्वास माझ्यावर. एकच नाव घेतलं संकटात माझ्या मालकानं. माझा बाप दशरथ म्हटलं नाही, माझा भाऊ भरत म्हटलं नाही, माझा मारुती. गहीवरून. पण नाटक होता ना. ठीक आहे, आता तुमचा मारुती नाही ते. नाही माते, मी खाणार आहे तुम्हाला. हा, मी खाणार आहे. हो ना. अरे मी खाणार आहे तर तुम्ही घाबरत कसा नाही? आम्हाला शंका आहे माते. कशाची? देवीच्या बाबतीत. म्हणजे बऱ्याच ठिकाणी देवीचं दर्शन घेतलं आम्ही, पण इथल्या देवीत संशय आहे. इथल्या देवीला शेपूट दिसलं. आणि मग मारुतरावच्या लक्षात आलं का नाटक बसलाय. यशवंत हो, येशे थोरविला. येश गुण मारुती रायाला, श्री गुण बिभीषणाला, औदार्य गुण कर्णाला, वैराग्य शुकाचार्याला, ज्ञान ब्रह्मदेवाला, ऐश्वर्य अर्जुनाला. या 6 गुणाचा वाटप. तुम्ही जर विसर पडू दिला नाही ना देवा, तर मी तुमच्या या 6 गुणाचं गुणगान करेल. गुणगायन आवडी. आणि आवडीनं तुमचं गुणगान करणं ह्याची माझी सर्व जोडी. अहो तुकोबार आहे. आता 10 मिनिट कमी आहे आणि तुम्ही आतापर्यंत मागणं हे माझ्यासाठीच मागितलं. तुझा विसर न व्हावा हे माझ्यासाठी झालं, आणि गुणगायन आवडी हे माझ्यासाठी झालं. तुम्ही प्रापंचिक संता, मग प्रपंचातली अडचण दूर करण्यासाठी एक तर संपत्ती मागा, नाहीतर पारमार्थिक दृष्ट्या मोक्ष मागा. दोन्ही नको देवा. न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा. न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा.
लगे मुक्ती आणि संपदा. मुक्ती का नको? अहो ते आमच्याच घरी आहे. मोक्ष आम्हा घरी कामार हे दासी, आणि होय सांगू ऐसी तुका म्हणे. म्हणून मुक्ती नको. संपदा का नको? त्याच्या मागे 15 धोके आहे. स्थेयम, हिंसा, अनृतम, दंभ, काम, क्रोध, स्मयो, मदहा, भेद, वैर, अविश्वास, स्पर्धा, स्त्री, दूत, मद्यपान, असे 15 धोके. प्रथम अनर्थ अर्थासी, चोरी वसे अर्थापासी. अर्थ नाही गा ज्यापासी, चोरापासून त्यासी भय नाही. द्रव्याची या मागे कळी काळाचा लाग, मनवणी संग खोटा त्याचा. म्हणून न लगे मुक्ती आणि संपदा. संपदा दुसरा पुरुषार्थ आहे, त्याची गरज आहे. द्वितीय चतुर्विध पुरुषार्थेषु, 4 पुरुषार्थामध्ये संपत्ती हा पुरुषार्थ आहे. 2 क्रमांकाचा पुरुषार्थ आहे. ज्याच्या जीवनात अर्थ नाही ना, त्याच्या जीवनात अर्थच नाही. अर्थ त्याच्या जीवनात आहे, ज्याच्या जीवनात अर्थ आहे. म्हणून तर पैसा वाड्यानी बकरी मरे तो बधेगा में जाणी, गरीब की छोकरी मरे कोई ये न जाणी. श्रीमंताची शेळी मेली तर अख्खं गाव जमा होतं वाड्यात. कशी काय मेली शेळी? पेपरला वाचलं हो, शेळी मेल्याचं पेपरला. शेळी मेली 1400 रुपयाची. चहा पाण्याचा खर्च समजूत घालणाऱ्यासाठी 2800चा. काय भाव पडली शेळी? पण त्याच गावात झोपडपट्टीत गरिबाची एकुलती एक मुलगी मेली. दोघच नवरा बायको रडत बसले, कोणी मदतीला नाही. एकानं खड्डा केला, एकानं पुरण्याचं काम केलं. पुन्हा सकाळी येऊन झोपड्यात रडतात. दुपारपर्यंत पोटात अन्नाचा कण नाही, तरी त्यांच्या सांत्वनाला कोणी गावातलं जात नाही. असं का? शेळी श्रीमंताची म्हणून आणि मुलगी गरिबाची म्हणून. काटा छुपा आमिर को तो दौड़े लोक 1000, अरे निर्धन गिरा पहाड़ से कोई न जाए कार. श्रीमंताच्या पायात काटा बोचला तर हजारो माणसं पाय बरायगा पाय बरायगा मरतात का काट्यानं माणसले का? शेतकऱ्याच्या पायातला काटा तिथं जळतो पत्र्याच्या शेडमध्ये. पण बडोन की होत बढाई. कोणी जर एखादा संडास पासून बाथरूम पर्यंत पायी गेला तर पेपरला येण्याची शक्यता असते की काल अमुक अमुक यांनी संडास ते बाथरूम असा 25 पावलाचा प्रवास पायी केला. आमचा वारकरी बीडवरून पंढरीला चालून मेला तर कुत्र विचारत नाही. बडोन की होत बढाई. गरीब को पूछे ना कोय. पूर्वीपासूनची वशिलेबाजी आहे. नाही तर खरं सांगा, गिरीधर पदवी कोणाला पाहिजे? रात्रीचा आणला द्रोणागिरी हनुमानजीनं, आणि कृष्णजीनं फक्त लावली करांगोळी. पेंद्या वाकड्या बोबड्या यांनी काठ्या पार घामानं भिजले ते पोरं. आणि या बाबांनी नुसती करांगोळी, तर दुसऱ्या दिवशी पेपरला करांगोळीवाल्याचं नाव छापून आलं. काठ्यावाले गायब. हे पूर्वीपासून गिरीधर लाल. कोणाला? करांगोळीवाल्याला पदवी गिरीधर. आणि रात्रीचा द्रोणागिरी आणला तर हनुमंताला कोणी गिरीधर म्हणत नाही. लेना देना कुछ नहीं, बड़ोन की होत बढ़ाई. गरीब को पूछे ना कोई, हनुमान कितनी गिरी उठाए. गिरीधर कहे ना कोई, लेना देना कुछ नहीं, सब अदृष्ट का खेल. विभीषण को लंका दी और हनुमान जी को तेल. ती दर्शनवारी दररोज. म्हणून जरूर जरूर मिळवा, जरूर मिळवा. जोडोनिया धन उत्तम व्यवहार आहे. जरूर मिळवा धन, पण त्याच्या मागे 15 धोके लक्षात ठेवा. द्रव्याची या मागे कडी काळाचा लाग, मनवणी संग खोटा त्याचा. न लगे मुक्ती आणि संपदा. पाहिजे काय? संत संग देई सदा. आणि आतापर्यंत जे मागणं मागितलं देवा 9 वाजल्यापासून आता 11 पर्यंत, ही जर मागणी पूर्ण केली तर वाटेल ते दुःख भोगायची तयारी आहे आमची. तुका म्हणे गरीबवाची, तुका म्हणे गरीबवाची, तुका म्हणे गरीबवाची, तुका म्हणे गरीबवाची, तुका म्हणे
म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी का. जी मागणी मागितली ना आतापर्यंत त्या मानाने हे गर्भवासाचं दुःख त्यातून वजा होण्या इतकं किरकोळ आहे. म्हणून गर्भवासीन सुखे घालावे आम्हासी. बस गुण गायनावळी हेची माझी सर्व जोडी. ज्ञानेश्वर माऊली भजन होईल. आता सगळेच जण आपण 4 जानेवारी 2012ची वाट पाहू. 4 जानेवारी 2012 सगळे कार्यक्रम कीर्तनं वगैरे नियमाप्रमाणे रामदासी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली होतीलच. आपली ही मधली वेळ आहे त्यामुळे पुढच्याही कार्यक्रमाला बाद न येता हे कार्यक्रम होणार आहे. मधली म्हणजे दुपारी 1 ते 4 ही रामकथेची वेळ. बाकी पुन्हा तुमचं नियोजन जसं आहे त्याप्रमाणे ते पुन्हा होतीलच. खटवड प्रतिष्ठानच्या वतीनं सालाबादप्रमाणे यंदाही हा कार्यक्रम आणि त्याच्यामुळे तुम्हा सगळ्या बीडकरांचं दर्शन झालं. माझं परम भाग्य आहे. ज्ञानेश्वर माऊली भजन होईल. जय विठ्ठल होईल. माझं पूर्ण कीर्तन विसरला तरी चालेल. फक्त आपापल्या मायबापाला विसरू नका. आता तुम्ही गौतम सेठ तुमचे बंधू सगळ्या परिवार तुमच्या स्वकर्तृत्वानं किती मोठा आहे. अजूनही मोठे व्हा. आम्हा सगळ्या वारकरी संप्रदायाचा रामदासी महाराजांचा सर्वांचा तुम्हाला आशीर्वाद आहे. खूप मोठे व्हा. खूप मोठे व्हा. पण एक लक्षात ठेवा तुमच्या पाठीवरून शाबासकीची थाप पडेल. महाराष्ट्रातले सगळे तुम्हाला शाबासकी देतील. पण एक लक्षात ठेवा झुंबर सेठच्या शाबासकीत जे प्रेम होतं ते टाटा बिर्लाच्या शाबासकीत नसणार. लक्षात घ्या. पण हा नैसर्गिक नियम आहे. ज्याचं जिथे संपतं त्याला तिथे उतरावं लागतं. गए हुए कभी आते नहीं लेकिन बार बार उनकी याद आती है. पण त्यांच्याच कृपा आशीर्वादानं खटोड परिवाराचा गाडा सुरळीत चाललेला आहे. पुढेही सुरळीत चालणार आहे. पूजनीय रामदासी बाबासारखे त्यांना मार्गदर्शक लाभलेले आहे. योगायोग आहे. तेव्हा हा आनंद आज पूर्णत्वास जातोय. 7 दिवस झाला तुम्ही सगळे आनंद उपभोगता. दृष्ट लागेल असा सोहळा या ठिकाणी पार पडला. पुन्हा संयोजकाला धन्यवाद. प्रेम आहेच त्या प्रेमात वाढ होत राहावी ही रामरायाच्या चरणी प्रार्थना. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.